नाशिक महानगरपालिकेच्या मतदार याद्यांवरील हरकती दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शहरात जवळपास 4700 पेक्षा अधिक हरकती ज्या आहेत त्या नोंदविण्यात आलेल्या आहेत, तर प्रभाग 1 मध्ये जवळपास 800 पेक्षा अधिक हरकती ज्या आहेत त्या मतदार यादींवर नोंदवण्यात आलेल्या आहेत। विविध त्रुटींच्या अनुषंगाने या हरकती नागरिकांकडून नोंदविण्यात आलेल्या आहेत आणि आज या संपूर्ण हरकतींचा जो एक गट्टा आहे तो नाशिक महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात जमा करण्यात आलेला आहे। आपण देखील इच्छुक उमेदवार आहात। आपण हरकतींचा जो गट्टा आहे तो दिलेला आहे, जवळपास 800 पेक्षा अधिक हरकती आहेत। काय सांग? नाही, आता नुकत्याच नाशिक महानगरपालिकेच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि ह्या प्रारूप याद्यांमध्ये आम्ही ज्या प्रभाग क्रमांक 1 मधनं येतो त्या प्रभाग क्रमांक 1च्या ज्यावेळेस आम्ही याद्या तपासल्या, त्याची सखोल तपासणी केली, त्यावेळेस असं लक्षात आलं की त्या याद्यांमध्ये प्रचंड असा मोठा गोंधळ आहे। त्यामध्ये बऱ्यापैकी दुबार नावं, जवळपास 800 ते 900 नावं ही दुबार नावं आहेत। पण ही दुबार नावं जी आहेत ही नुसत्या एकाच प्रभागामध्ये एखाद्या मतदाराचं नाव 2 बूथवर असेल तर त्या संदर्भातली दुबार नावे, परंतु त्या मतदाराचं नाव शहरामधल्या इतर प्रभागामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामधल्या इतर तालुक्यांमध्ये जर नावं असतील तर त्या दुबारबाबत निवडणूक आयोगाने काय कार्यवाही केली आहे याबाबत मतदारांच्या मनामध्ये साशंकता आहे। नंतर बरीचशी नावं ही दुसऱ्या प्रभागामध्ये गेली आहे, तो देखील मोठा गोंधळ त्या ठिकाणी आहे। आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये मसरू आणि मखोलात शिवेवरच्या जवळपास 2900 मतदार हे मखोलातच्या प्रभाग 6 मध्ये गेलेले आहेत। त्यापैकी 800 मतदारांचे नावं आम्ही या अगोदर त्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये वर्ग करून घेतलेली होती। त्यानंतर देखील बरीचशी नावं ही प्रभाग क्रमांक 6 मध्येच अजून दिसत आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही जवळपास 800 मतदारांच्या नावं जे आहेत त्यांच्या संदर्भातली तक्रार या ठिकाणी आम्ही आज नाशिकच्या पंचवटी विभागीय कार्यालयामध्ये दाखल केली आहे आणि अजून 2-3 दिवसांचा कालावधी आहे। या 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये पण आम्ही जवळपास 400 हरकती त्या ठिकाणी नोंदवणार आहोत। तरी देखील ही हरकतींसाठी जी वेळ आहे ही त्या ठिकाणी कमी पडत आहे, कारण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं, त्याच्याशी संबंधित सगळी कागदपत्र गोळा करणं ही अतिशय किचकट बाब आहे आणि 8-10 दिवसांच्या या कालावधीमध्ये ह्या गोष्टी शक्य होत नाही। म्हणून आमची निवडणूक आयोगाकडे देखील मागणी आहे की किमान 15 तारखेपर्यंत त्यांनी या हरकतीच्या जी मुदत आहे त्याला त्यांनी मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून प्रभाग क्रमांक 1 मधील प्रत्येक मतदाराला त्याच्याच प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याचा जो संविधानाने हक्क दिलेला आहे तो हक्क त्यांना त्या ठिकाणी बजावता येईल। एकंदरीत आपण ह्या ज्या हरकती आहेत त्या दाखल केलेल्या आहेत, बाहेरून किती आलेल्या आहेत आणि त्यामध्ये किती नावे बाहेर गेलीत असा काय आपण अंदाज वगैरे काढलेला आहे आणि आणखी काय त्रुटी आढळल्या? ज्या 2017च्या ज्या निवडणुका झाल्या, 2017च्या निवडणुकांमध्ये ज्या मतदारांचे नावं प्रभाग क्रमांक 1 मध्ये होते त्याच्यापैकी 950 नावं ही दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेली आहेत आणि या 950 पैकी फक्त 650 मतदार हे प्रभाग क्रमांक 1 मधले जे आहेत ते मखोलात प्रभागामध्ये गेलेले आहे आणि या व्यतिरिक्त देखील जवळपास 2000 नावं अशी आहेत की ती नावं सुरुवातीपासून ही मखोलात प्रभागामध्ये गेलेली आहेत, जी प्रभाग क्रमांक 1 मध्ये घेण्याची कुठली कार्यवाही त्या ठिकाणी झालेली नाही। आता आपण हरकती नोंदवलेल्या आहेत, दिलेल्या आहेत, आपल्याला काय आश्वासन मिळालेलं आहे आणि आपण मुदतवाढ देखील मागतो? नाही, आता ह्या ज्या हरकती जमा केलेल्या आहेत त्या आता बूथ लेवल ऑफिसरकडे जातील आणि ते प्रत्यक्ष जागेवर त्या ठिकाणी भेट देतील आणि त्या जो मतदार त्याच ठिकाणी राहतोय का याची तपासणी करतील आणि त्या ठिकाणी आम्हाला ते न्याय देतील असं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं। आपण जर बघितलं तर नाशिक शहरात सर्वच प्रभागातील नागरिक जे आहेत ते आता हरकती नोंदवत आहेत आणि प्रभाग 1 मध्ये केवळ 800 हरकती ज्या आहेत या दाखल झालेल्या आहेत आणि नागरिकांकडून या हरकती नोंदविल्या जात आहेत। मतदार यादीमधील नावे दुबार नावे असतील, त्याचबरोबर इतर प्रभागात गेलेली नावे असतील, अशा अनेक त्रुटी ज्या आहेत त्या यामध्ये आढळत आहे आणि यावरतीच हरकती ज्या आहेत त्या घेतल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।